नमस्कार, मी मनीषा. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण हस्तमुद्रा चिकित्सा या चिकित्सांच्याद्वारे आपल्या व्याधी कशा मुक्त करायचे याबद्दल आपण अभ्यास करत आहोत. या आधीच्या 2 एपिसोडमध्ये आपण ज्ञानमुद्रा आणि ध्यानमुद्रा यांचा अभ्यास केला होता. आज आपण वायुमुद्रा या मुद्रा चिकित्सेचा अभ्यास करत आहोत. त्याआधी थोडक्यात सांगते. जसं हे विश्व पंचमहाभूतांनी बनलं आहे, तसंच आपलं शरीर सुद्धा पंचमहाभूतांच्या साह्यानेच बनलं आहे. आणि या पंचमहाभूतांची तत्व आपल्या बोटांच्या अग्रभागामध्ये त्याचं नियंत्रण असतं. त्यामुळे त्याच्यामध्ये जसं पंचमहाभूतांमध्ये काही बिघाड झाल्यानंतर, जसं पृथ्वी तत्वामध्ये काही बिघाड झाला तर भूकंप येऊ शकतो, किंवा जलतत्वामध्ये बिघाड झाला तर पाऊस खूप पडू शकतो. तसंच आपल्या शरीर सुद्धा ह्या 5 तत्वांच्या साह्यानेच बनलं आहे. जसं की पृथ्वी तत्व आहे, आकाश तत्व आहे, वायू तत्व आहे, जलतत्व आहे आणि अग्नितत्व आहे. तर ह्या 5 तत्वांमध्ये काही बिघाड झाला तर तसंच बिघाड झाला तर तो आपल्या शरीरामध्ये सुद्धा तशाच पद्धतीनं बिघाड होत असतो. तर ह्या बिघाडापासून आपण कसं स्वतःला वाचवायचे किंवा कसं बरं करायचे ह्यासाठी जी चिकित्सा केली जाते त्याला मुद्रा चिकित्सा असं म्हटलं जातं. तर आपल्या 5 बोटांमध्ये कोणत्या ह्याचं नियंत्रण असतं ते मी पुन्हा एकदा सांगते. आपल्या अंगठ्यामध्ये अग्नितत्व असते, आपल्या तर्जनीमध्ये वायू तत्व असते, मध्यमामध्ये आकाश तत्व असते, अनामिकेमध्ये पृथ्वी तत्व असते आणि करंगळी याच्यामध्ये जलतत्वाचा समाविष्ट असतो. बोटांच्या अग्रभागामध्ये ह्याचं नियंत्रण असतं. ह्यासाठी समजा आपल्याला काही दोष झाला असेल किंवा होऊ नये म्हणून हाताची विशिष्ट पद्धतीने हालचाल केली किंवा विशिष्ट पद्धतीने त्याच्यावरती दाब दिला किंवा बोटांच्या सहाय्याने विशिष्ट मुद्रा आकार दिला गेला तर त्यापासून जे तयार होतं त्याला मुद्रा म्हटलं जातं. आणि ह्या मुद्रांच्या सहाय्याने आपण जेव्हा रोगमुक्त होतो तेव्हा त्याला मुद्रा चिकित्सा असं म्हटलं जातं. पुन्हा एकदा सांगते. ह्या 5 तत्वांमध्ये अग्नितत्व असते, अंगठ्यामध्ये असते, ह्यामध्ये वायू तत्व असते तर्जनीमध्ये, आकाश मध्यमा, अनामिकेमध्ये पृथ्वी तत्व असते आणि करंगळीमध्ये जलतत्व असते. तर वायू तत्वामध्ये बिघाड झाला तर तो कसा दुरुस्त करायचा आहे त्यासाठी जी केली जाते ती वायुमुद्रा असेल. तर आपण वायुमुद्रेचा अभ्यास करणार आहोत. तर त्यासाठी तुम्ही कोणत्याही ध्यानात्मक आसनामध्ये किंवा अगदी जर कुणाला गुडघेदुखी असेल किंवा तुम्ही खाली बसू शकत नाही तर तुम्ही खुर्चीमध्ये बसून सुद्धा हे मुद्रा चिकित्सा तुम्ही करू शकताय. ही कोण करू शकतं तर ज्यांना सांधेदुखी आहे किंवा वातविकार आहे किंवा अगदी पोटामध्ये गॅसेस होत असतात, हे सर्वजण याचा अभ्यास करू शकतात. ती किती वेळा करायची तर दिवसातून 3 वेळा 15-15 मिनिटं ह्या मुद्रेचा आपण अभ्यास करू शकतो किंवा त्यापेक्षा जास्त केला तरी सुद्धा चालू शकतंय. ह्याला काही वेळेचं बंधन नाहीये किंवा काय असं बंधन नाहीये, ते तुम्ही कधी पण तुमच्या ह्यानी करू शकताय. पण दिवसातून 3 वेळा शक्यतो केली पाहिजे. तर त्यासाठी काय करायचे, हातामध्ये आपली तर्जनी आहे ती वाकवून अंगठ्याच्या मुळाशी टेकवायची आहे आणि त्यानंतर हा अंगठा आहे त्याचा वाकवून तो तर्जनीवरती हलकेच दाब द्यायचा आहे. काय केले लक्षात आलं? तर्जनी आहे ती वाकवून आपण अंगठ्याच्या मुळाशी दाबलेली आहे आणि त्यानंतर अंगठा वाकवून तर्जनीवरती हलकेच दाब दिला आहे. बाकीची ही 3 बोट आहेत तुमची ती उभ्या स्थितीमध्ये तशीच आहे. ह्या पद्धतीने जी केली जाते त्याला वायुमुद्रा असं म्हटलं जातं. ही मुद्रा जर तुम्ही व्यवस्थितरित्या केली तर संधिवात, अर्थरायटिस किंवा वातशूळ, वातविकार, पोटामध्ये होणारे गॅसेस या सर्व विकारांपासून आपल्याला मुक्ती मिळते. तर अशा मुद्रा चिकित्सांच्या सहाय्याने आपण जर उपचार केले तर आपल्याला बऱ्यापैकी औषधमुक्त जीवन जगता येतं आणि आपल्याच हातामध्ये आपलं आरोग्य आहे. ते आपण फक्त कसं जपायचं ते आपल्या हातामध्ये आहे. तर आपण ह्या मुद्रा चिकित्सांचा अभ्यास करूया आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज शेअर, लाईक आणि कमेंट्स करा. धन्यवाद.